खाली आकृती 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे एक त्रिकोण आहे. त्याच्या सर्व शिरोबिंदूंपाशी वर्तुळे आहेत. तसेच प्रत्येक बाजूच्या मध्यावर वर्तुळे आहेत. या वर्तुळात 1, 2, 3, 4, 5, 6 हे अंक भरायचे आहेत. प्रत्येक वर्तुळात 1, प्रत्येक अंक एकदाच भरायचा आहे. आकृती 1 मध्ये दाखवले आहेत तसे. त्रिकोण ABC आहे. त्यांच्या बाजूचे मध्यबिंदू DEF आहेत. आकृतीत A च्या इथे 1, B जवळ 2 आणि C पाशी 3 आहेत. D पाशी 6, E जवळ 4 आणि F जवळ 5 आहेत. त्रिकोणाला 3 बाजू आहेत. त्यांच्यावरील अंकांची बेरीज काढू. बेरजा वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला अंक वेगळ्या जागी वेगळ्या पद्धतीने भरून सर्व बाजूंवरील अंकांची बेरीज समान आणता येईल का? आता आपण करून पाहूया. AB वरील अंकांची बेरीज बरोबर 1 + 6 + 2 बरोबर 9. BC वरील अंकांची बेरीज बरोबर 2 + 4 + 3 बरोबर 9. CA वरील अंकांची बेरीज बरोबर 3 + 5 + 1 बरोबर 9. सुटले कोडे. 9 पेक्षा जास्त बेरीज येईल अशाही प्रकारे अंक भरता येतील. ही कोडी सोडवताना आपण काही सोप्या प्रश्नांची उत्तरे समजून घेऊया. यासाठी 9 बेरीज आलेले उत्तर डोळ्यासमोर आणू. 1 ते 6 अंकांची बेरीज किती येते? ही बेरीज 21 येते. ABC या शिरोबिंदूंवरील अंक हे दोन्ही बाजूंवर आहेत का? हो. A वरील अंक AB आणि CA दोन्ही बाजूंवरील अंकांच्या बेरजेत येतो. समीकरण 1 व 3 मध्ये 1 हा अंक समान आहे. समीकरण 2 आणि 3 तसेच 2 आणि 1 वरून सुद्धा हेच दिसते. या 3 शिरोबिंदूंवरील कोपऱ्यावरचे अंक 1, 2, 3 आहेत. त्यांची बेरीज आहे 6. मग AB वरील अंकांची बेरीज अधिक BC वरील अंकांची बेरीज अधिक CA वरील अंकांची बेरीज बरोबर 9 + 9 + 9 बरोबर 27. 1 ते 6 अंकांची बेरीज आहे 21 आणि या 3 बाजूंवरील अंकांची बेरीज आहे 27. 21 + 6 बरोबर 27. 1 ते 6 बेरीज अधिक शिरोबिंदूंवरील संख्यांची बेरीज बरोबर 3 गुणिले बाजूंवरील अंकांची बेरीज. 21 + 6 बरोबर 3 गुणिले 9, 27 बरोबर 27. आज हा खेळ खेळण्यासाठी राधेय आणि अनुश्री आले आहेत. राधेयला एक त्रिकोण आणि अनुश्रीला एक त्रिकोण दिला आहे. खेळाचे नियम व तो कसा खेळावा ही त्यांना माहिती आहे. राधेयसाठी 10 ही संख्या आहे. अनुश्रीसाठी 12 ही संख्या आहे. इथे घेतले समजा 3, इथे घेतले. राधेयने त्रिकोण आखून त्याच्या शिरोबिंदूवर एक एक गोल आखून घेतले. बाजूच्या मध्यावरही
एक एक गोल आखून घेतले. वा राधेय, सुरुवात तर छान केलीस आम्ही हा. सोडवतो. एका शिरोबिंदूंपाशी 1 हा अंक लिहिला. 1 व 3 या अंकांच्या मधल्या गोलात 6 अंक येईल. तर दुसऱ्या शिरोबिंदूपाशी 3 हा अंक लिहिला, म्हणून 3च्या पुढच्या गोलात 2 हा अंक लिहिला. 3 अधिक 2 बरोबर 5. 10 उत्तर येण्यासाठी 5 मध्ये 5 मिळवायला हवे. 1 अधिक 5 बरोबर 6. 6 अधिक 4 बरोबर 10 हे अंक क्रमाने येतील. राधेयने त्रिकोणाला ABC नाव दिले व बाजू AB चा मध्य X, बाजू BC चा मध्य Y व बाजू AC चा मध्य Z अशी नावे दिली. छान राधेय. आता अनुश्री, तू सुरुवात कर हं. अनुश्रीने त्रिकोणाला PQR नाव दिले. नंतर बाजू PQ च्या मध्यबिंदूला L बाजू QR च्या मध्यबिंदूला व M बाजू PR च्या मध्यबिंदूला N हे नाव दिले. P पाशी असणाऱ्या वर्तुळात 4 व Q पाशी असणाऱ्या वर्तुळात 6, R पाशी असणाऱ्या वर्तुळात 5 या संख्या क्रमाने लिहिल्या. 10 मध्ये 2 मिळवायला हवे. 12 वजा 11 बरोबर 1 मिळवावा लागेल. 12 वजा 9 बरोबर 3, म्हणून 3 मिळवावे लागतील. त्रिकोणात बाजू AB वरील अंकांची बेरीज बरोबर 1 अधिक 6 अधिक 3 बरोबर 10. बाजू BC वरील अंकांची बेरीज बरोबर 3 अधिक 2 अधिक 5 बरोबर 10. बाजू CA वरील अंकांची बेरीज बरोबर 5 अधिक 4 अधिक 1 बरोबर 10. 1 ते 6 बेरीज अधिक शिरोबिंदूंवरील संख्यांची बेरीज बरोबर 3 गुणिले बाजूंवरील अंकांची बेरीज. 21 अधिक 9 बरोबर 3 गुणिले 10, 30 बरोबर 30. अनुश्री, आता तू नियम स्पष्ट कर बरं. PQ वरील अंकांची बेरीज बरोबर 4 अधिक 2 अधिक 6 बरोबर 12. QR वरील अंकांची बेरीज बरोबर 6 अधिक 1 अधिक 5 बरोबर 12. PR वरील अंकांची बेरीज बरोबर 5 अधिक 3 अधिक 4 बरोबर 12. 1 ते 6 बेरीज अधिक शिरोबिंदूंवरील संख्यांची बेरीज बरोबर 3 गुणिले बाजूंवरील अंकांची बेरीज. 21 अधिक 15 बरोबर 3 गुणिले 12, 36 बरोबर 36. माझं उत्तर 30 बरोबर 30 आलं. माझं उत्तर 36 बरोबर 36 आलं. वा राधेय आणि अनुश्री, अगदी बरोबर सोडवलात तुम्ही जादूचा त्रिकोण. शाब्बास. मजा आली ना हे कोडे सोडवताना? आपण काय शिकलो? त्रिकोणाचे कोडे सोडवताना खूप विचार करावा लागतो. तुम्हाला अंक वेगळ्या जागी वेगळ्या पद्धतीने भरून सर्व बाजूंवरील अंकांची बेरीज समान आणता येईल का, हे या गणितातून आपण शिकलो. स्वाध्याय. बाजूंवरील अंकांची बेरीज 10 आहे. त्या रचनेत कोपऱ्यावर कोणते अंक आहेत? त्यांची बेरीज किती आहे? या रचनेत समीकरण 4 योग्य ठरते का? बाजूंवरील अंकांची बेरीज 11 असेल तर शिरोबिंदूंवरील बाजूंची बेरीज 33 वजा 21 आहे. हे विधान बरोबर आहे का? आता बाजूंवरील अंकांची बेरीज 11 येते आणि 12 येते अशा रचना सांगा.